एका झाडावर एक राणी नावाची चिमणी राहत होती आणि त्याच झाडाच्या बरोबर समोरच एक कावळे दादाचं घरटं होतं. कावळा खूपच कामचुकार आणि आळशी पण होता. कावळा पूर्ण दिवस झोपून राहत असे आणि जेव्हा भूक लागत असे तेव्हा इथून तिथून मागून खात असे. दुसरीकडे राणी चिमणी मात्र खूप कष्टाळू होती. राणी चिमणीच्या अंड्यातून त्याची पिल्ले बाहेर पडणार होती, म्हणून चिमणी राणी आपल्या पिल्लांसाठी अन्न जमा करायची. एक दिवस चिमणीने विचार केला, अरे माझं घरटं तर खूपच कच्चं आहे आणि पावसाळाही खूपच जवळ आला आहे. जर पावसाळ्याच्या आधी मीने माझं घरटं पक्क नाही केलं तर माझी अंडी खराब होऊन जातील. मग चिमणी राणी आपलं घरटं पक्क करण्यासाठी खूपच कष्ट करू लागली आणि शेवटी एक आठवड्याने तिने आपलं पक्क असं घरटं तयार केलं. आता मात्र चिमणीला पावसाळ्याची कोणतीच काळजी नव्हती. आता मी माझं पक्क असं घर तयार केलं आहे. माझी पिल्ले आता पावसात अजिबात नाही भिजणार, अशी स्वतःशीच म्हणत होती. दुसरीकडे त्या कामचुकार कावळ्याला मात्र कोणतीच काळजी नव्हती. तो फक्त आपल्या घरट्यात पूर्ण दिवस झोपून काढत असे. एक दिवस राणी चिमणी कावळ्याजवळ गेली आणि कावळ्याला म्हणू लागली, कावळे दादा, आता असलं आपण काय अशीपणा, पूर्ण दिवस तर झोपून काढत असतोस. काहीतरी काम कर. पावसाचे दिवस खूपच जवळ आले आहेत. मी तर माझं पक्क असं घर बांधून तयार केलं आहे आणि तू पण तुझं घर पक्क करून ठेव, नाहीतर पावसाळ्यात कुठे राहणार तू? अगं चिमणी राणी, तूने तुझं घर पक्क केलं म्हणून तू मला शिकवत आहेस. मला माझं काम नको सांगू. जेव्हा पाऊस होईल तेव्हा माझं मी बघून घेईन. कावळ्याचं असलं बोलणं ऐकून चिमणी राणी उदास होऊन निघून गेली. आपल्या घरी परत आली आणि मनाशी बोलू लागली, मी तर कावळे दादाच्या भल्यासाठीच बोलत होते आणि कावळे दादा तर उलट माझ्यावरच ओरडले. असे दिवस संपत गेले आणि चिमणी राणीच्या घरी 4 सुंदर अशा पिल्लांनी जन्म घेतला. चिमणी राणी खूपच आनंदी होती. ती स्वतःशीच बोलू लागली, झाला आता पावसाळा सुरूच होणार आहे. माझी पिल्ले पण अंड्यामधून बाहेर आलेली आहेत. आता मला कसलीही काळजी नाही. मग एक दिवस खूप जोराने वारे वाहू लागले आणि मग अचानकच खूप मोठ्याने पाऊस सुरू झाला. चिमणी राणीचं कष्ट फळाला आलं होतं. चिमणी राणीच्या घरात पावसाचा एक थेंबही नाही पडला. तर दुसरीकडे कावळ्याचं घरटं मात्र पूर्ण पाण्यानं भरलेलं होतं. कावळा पूर्ण पावसात भिजला होता आणि कापू लागला. तो स्वतःशीच म्हणू लागला, माझं घरटं तर पूर्ण पाण्यानं भरले आहे. आता मी काय करू? मला तर खूप थंडीही वाजत आहे. आता मी कुठे जाऊ? एक काम करतो, चिमणी राणीचं घर पक्क आहे, काही दिवस तिकडे जाऊन राहतो. असे म्हणत कावळा चिमणी राणीच्या घरच्या दिशेने जाऊ लागतो आणि राणी चिमणीचं दार वाजवू लागतो. राणी चिमणी आतूनच म्हणते, कोण आहे रे ते दारावर? राणी चिमणी, मी तुझा कावळे दादा, दार उघड. माझं घरटं पूर्ण पाण्यानं भरलं आहे आणि मला खूप थंडीही वाजत आहे. तू मला तुझ्या घरी ठेवून घे. राणी चिमणी पटकन जाऊन दार उघडते आणि कावळ्याला आपल्या घरात घेते. कावळे दादा, जोपर्यंत पाऊस नाही थांबत तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी राहा आणि जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा आपण दोघांनी मिळून तुमचं पक्क असं घर बांधू. आता तुम्ही आराम करा. कावळा आता विचार करू लागतो, अरे बापरे, या चिमणी राणीचं घर तर खूपच सुंदर आहे आणि ही चिमणी राणी ही खूपच चांगली आहे. एवढं बोलून कावळा चिमणीच्या बेडवर झोपून जातो. पुढे 3 दिवसानंतर पाऊस थांबतो. वातावरण खूपच सुंदर झालेलं असतं. सगळीकडे पक्ष्यांच्या आवाजाचा किलबिलाट सुरू झालेला होता. चिमणी राणी कावळ्याजवळ येते आणि कावळ्याला म्हणते, कावळे दादा, मी थोडं कामानिमित्त बाहेर जात आहे. थोडा वेळ लागेल. मी येऊपर्यंत माझ्या पिल्लांची काळजी घ्या. तू अजिबात काळजी नको करू चिमणी राणी. मी तुझ्या पिल्लांचा चांगल्या प्रकारे काळजी घेईन. कावळ्याचं बोलणं ऐकून चिमणी तेथून बाहेर जाते आणि कावळा आरामात झोपून जातो. आणि आता इकडे चिमणीची पिल्ले खेळत असतात आणि पिल्लाच्या खेळण्याच्या आवाजाने कावळ्याची झोप मोड होत होती. तेव्हा कावळा रागात उठून पिल्लाजवळ जातो आणि ओरडून म्हणतो, अरे तुमचे खेळणं बंद करा. मला झोप येत आहे. मला झोपू द्या, नाहीतर मी तुम्हाला सापाच्या हातात देईन. चिमणीची पिल्ले खूपच घाबरलेली असतात. आणि आता इकडे चिमणी कावळ्याच्या घरट्यासाठी झाडाच्या काड्या जमा करून आणते आणि बघते तर काय, कावळ्याने त्या चिमणीच्या घरातील पूर्ण अन्न खाऊन संपून टाकलेलं असतं.
चिमणी कावळ्याला काही नाही म्हणत आणि काही न खाता तसे झोपून जाते आणि दुसऱ्या दिवशी कावळ्यासाठी घरटा तयार करते. चिमणी कावळ्याकडे जाते आणि कावळ्याला म्हणते, कावळे दादा, थोडं माझ्यासोबत चला, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि कावळ्याला त्याने बांधलेल्या घरट्याजवळ घेऊन येते आणि कावळ्याला म्हणते, कावळे दादा, मीने तुमच्यासाठी घरटा तयार केला आहे. आता तुम्ही तुमच्या या घरट्यात आरामात राहू शकता. एवढे बोलून चिमणी तेथून निघून जाते. कावळा चिमणीचं हे बोलणं ऐकून खूपच रागात येतो आणि मनाशी बोलतो, ही चिमणी तर खूपच चालू निघाली. आता मी येथे कसे राहीन? मला तर चिमणीच्या आरामदायी घराची सवय झाली आहे. आता इकडे कावळ्याला आपल्या घरट्यात अजिबात करमत नव्हतं. तो चिमणीच्या घराकडे जातो आणि खोटं खोटं बोलतो, चिमणी राणी, माझ्या घरट्याजवळ साप आलेला आहे, म्हणून मी स्वतःचा बचाव करण्यासाठी तुझ्याकडे आलोय. आता मात्र चिमणी कावळ्याच्या कामचुकारपणाकडे बघून समजून जाते की कावळा खोटं बोलत आहे. याला माझ्या घरी काम न करता अन्न खाण्याची आणि झोपण्याची सवय लागली आहे. मग चिमणी राणी कावळ्याला धडा शिकवायचा ठरवते. दुसऱ्या दिवशी जेव्हा कावळा चिमणीच्या घरी येतो तेव्हा चिमणी कावळ्याला म्हणते, कावळे दादा, माझी पिल्ले खूप आजारी आहेत आणि ती झोपतही आहेत आणि जागाही मोकळी नाहीये. तुम्ही कुठेतरी दुसरीकडे निघून जा. माझी मुले तुमच्या आवाजाने घाबरून जातील. चिमणीचं हे बोलणं ऐकून कावळा आपल्या घरट्यात येतो आणि म्हणतो, या चिमणीला काय झालं आहे? तिने मला त्याच्या घरी जायला नकार का दिला? आणि मला खूप जोरात भूकही लागत आहे. मी आता कोठून अन्न खाऊ? कावळा खूप भुकेलेलाही असतो, पण अन्न शोधण्यातही तू खूप कंटाळा करत असतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा कावळा चिमणीच्या घराबाहेर जातो. मात्र चिमणी पुन्हा काही ना काही कारण सांगून त्याला जायला सांगते. आता कावळा खूपच चिंतेत पडतो. आता मात्र तो भुकेने खूपच तडफडत होता. शेवटी कावळ्याने मेहनतीने अन्न शोधण्यास सुरुवात केली आणि स्वतःचा पोट भरू लागला. हे पाहून चिमणी खूपच खुश झाली आणि आता कावळ्याने खूप कष्ट करून चिमणीसारखं आपलंही पक्क असं घर त्याने तयार केलं आणि आता आपलं आयुष्य आरामात जगू लागला. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. आवडल्यास लाईक करा आणि रोज अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.